2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्कीच आपलं टॉप 9 मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वाच्या घडामोडीच्या बातम्या आपल्या चॅनलवर तुम्हाला रोजच्या रोज पाहायला मिळतील। खरीप पीक विम्याचे 3265 कोटी रुपये शेतकऱ्यांचे मंजूर, 2546 कोटी रुपये झाले वाटप। सर्वाधिक 1404 कोटी रुपये लातूर विभागाला मिळाले। स्वाभिमानी शेतकऱ्यांची परभणीमध्ये आक्रोश पदयात्रा सुरू। स्वाभिमानी शेतकऱ्यांची लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफी करावी या मागणीसाठी परभणीमध्ये मोर्चा निघाला। अकोल्यातील 8800 शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा मिळणार। सौर कृषी वाहिनी योजना 2 अंतर्गत जिल्ह्यातील 31 मेगावॉट क्षमता असलेला एकूण 9 सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आली। पीक विमा योजनेतील बदल अन्यायकारक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। ऊसाचा एफआरपीत 150 रुपयांची वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय, किमान 3029 रुपये मिळणार। कापूस आयात शुल्क काढण्याची हालचाली सुरू। सूत आणि कापड उद्योगांना लॉबिंग, शेतकऱ्यांना हमी भाव द्या, CCIला फटका बसणार। पीक विम्याची भरपाई 3175 कोटी रुपयावर, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1473 कोटी रुपये जमा। शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यामधील 3175 कोटी रुपयांचा विमा भरपाई मिळणार आहे। स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये या 2 ट्रिगर अंतर्गत ही भरपाई मिळणार आहे। त्यापैकी आतापर्यंत 1473 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत, तर उरलेली भरपाई आठवडाभरामध्ये खात्यामध्ये जमा होईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले। एकत्र येणं हा महाराष्ट्र हिताचा विषय। उद्धव सेना, आम्हाला काहीच फरक पडणार नाही, शिंदे सेना। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर राजकीय क्षेत्रामध्ये उमटल्या उलटसुलट प्रतिक्रिया। पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री क्षेत्र ग्रहणित गडाच्या सर्वांगीण विकास कामासाठी प्रयत्न करणार। केळी कापणीला भाव उतरणीला, बाजारामध्ये केवळ आल्यानंतर भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी, ब्रह्मणपूरला भाव कमीच। तूर हरभऱ्याची दरकोंडी कायम मंदावली, भाव वाढत नसल्यामुळे आवक मंदावली। बाजार समितीच्या मोंढ्यामध्ये तूर हरभऱ्याची भाववाढ होत नसल्यामुळे आठवडाभरापासून आवक मंदावल्याचं चित्र पाहायला मिळाले। शेतकऱ्यांची कर्जमाफी, सरकार सकारात्मक, प्रतापराव जाधव पंढरपूरमध्ये शेतकरी सेनेच्या शेतकरी मेळाव्यामध्ये बोलत होते। पंढरपूरमधील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली असताना शेतकरी बांधव समस्यांमध्ये अडकलेले आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी महायुतीचं सरकार आर्थिक लाभाच्या विविध योजना राबवत आहेत। मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे यांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली होती। पुढील काळातही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली पाहिजे, यासाठी महायुतीचं सरकार सकारात्मक भूमिका घेत आहेत, असं वैयक्तिक केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना पंढरपूर येथील शेतकरी सेनेने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये बोलत होते। गाय दूध उत्पादकांना 3 टप्प्यात मिळाले 40 कोटी रुपयाचं अनुदान। शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील 17.5 कोटी लाभधारकांच्या खात्यावर वर्ग निधी जमा करण्यात आला। केवायसीचे 150 तर बिगर केवायसीचे 50 कोटी रुपये प्रलंबित। डीबीटीची पद्धत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या नशिबी बँकेचा खेटा। शेतकरी कर्जमाफी होणार, समोर आली महत्त्वाची अपडेट, शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा। शेतकरी कर्जमाफीच्या दिशेने हालचाली सुरू झाल्याचं संकेत मिळत आहेत। याबाबतचा ठोस निर्णय लवकरच घेतला जाईल, असे कृषी मंत्र्यांना स्पष्ट केले आहे। त्याचबरोबर कृषी खर्च कमी करण्यासाठी मनरेगाचा वापराचा विचार, योजनांमधील सुधारणा आणि डिजिटल प्रणालीचा वापर या सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या ठरू शकतात, असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे माहिती। मदत केवळ 49,000 शेतकऱ्यांनाच का, तर जिल्ह्यातून नुकसानीचे 5 लाख तक्रारी तुंटपुंजा पीक विमा अग्रिम, निवडक तक्रारदारांनाच मदत मिळणार का? खरीप हंगाम 2024 आणि 25 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेले असताना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नावाखाली सरकारची सरळ फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झालेला आहे। तर जिल्ह्यातील तब्बल 5,56,760 शेतकऱ्यांनी स्थानिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाईसाठी तक्रारी दाखल केल्या होत्या। मात्र विमा कंपनीने केवळ 49,000 शेतकऱ्यांना 102 कोटी रुपयांची तुंटपुंज मदत जाहीर केलेली आहे।
त्यामुळे शेतकऱ्यांवर कंपनीकडून अन्याय केला जात असल्याची भावना बळीराजामध्ये जिल्ह्यातून दिसून येत आहे। अनुदानाचा पैसा आला पण केवायसी अभावी शेतकऱ्यांचा पडून अतिवृष्टीचं अनुदान जिल्ह्यातील 160 कोटी रुपयांचं वाटप रखडले। लाभार्थी शोधण्याचं काम आता सुरू। 22,000 शेतकऱ्यांना 20 कोटी रुपयांची भरपाई। गत वर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। गेल्या वर्षीचा खरीप हंगामात अतिवृष्टी होऊन तालुक्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले होते। त्याचे पंचनामे करण्यात येऊन अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता। दरम्यान माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या पाठपुराव्यामुळे नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। तालुक्यातील 22,608 शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 कोटी रुपयांचं अनुदान जमा झाल्याची माहिती तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिली। शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या अन्यथा उपोषणाला बसू। महायुती सरकारने दिलेला शब्द पाळावा। महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या वचनानुसार कर्जमाफी द्यावी। खरीप आणि रब्बी हंगामामधील शेतकऱ्यांच्या परिस्थितीप्रमाणे मुबलक पीक कर्ज वाटप करावे। सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेने लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना दत्तक घ्यावे। विशेष योजनेतील कृषी निविष्ठांचा लाभ द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। जिल्ह्यात 106 विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता। जिल्हा परिषद लाभार्थी शेतकऱ्यांकडून सुरू होणार कामे। 2,78,000 शेतकऱ्यांना मिळणार 78 कोटी रुपयांचा पीक विमा। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात। गतवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 2,78,000 शेतकऱ्यांना 78 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला। बुधवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली। गतवर्षीचा खरीप हंगामात ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती। अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाले। याबाबत शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडे 72 तासांच्या आत ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या होत्या। त्यानुसार कृषी विभागाने कर्मचारी आणि विमा कंपनीने प्रतिनिधीकडून पिकांचे पंचनामे करण्यास गत 6 महिन्यापासून शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते। अखेरीस जिल्ह्यातील 2,78,000 शेतकऱ्यांना 78 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला। 79,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे 19वा हप्ता। यादा पोर्टलवर अपडेट होण्यास विलंब। 18व्या हप्त्यासाठी तुलनेत आता 200 शेतकरी वाढले। तुरीचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांची विक्री थांबवली तर बियाण्याचे दर वाढले। शेतीमालाच्या दरामध्ये घसरण। बोनससाठी नोंदणी केलेल्या नावाची पडताळणी सुरू। 2 ॲपमुळे झाली होती समस्या। 25,000वर नाव कमी होण्याची शक्यता। तर बोनसच्या लाभासाठी केली होती शेतकऱ्यांना नोंदणी। शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य केले होते। यासाठी आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत 37,878 तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत 1,65,000 शेतकऱ्यांना नोंदणी केली। पण यातील बऱ्याच शेतकऱ्यांना दोन्ही विभागाकडे नोंदणी केल्याची बाब पुढे आली आहे। त्यामुळे या दोन्ही विभागाच्या यंदाच्या पडताळणी सुरू झाली असून त्यातून 25,000वरची नावं कमी होण्याची शक्यता आहे। सोसायटीचा पीक कर्ज वसुलीची रक्कम 4 चाकी कर्ज खात्यामध्ये वळती। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जाम बाजार शाखेतील 5 जणांना मागितले खुलासा। जिल्हा बँकेत दुसऱ्या दिवशीही शेतकरी खातेदारांच्या रांगा। कर्मचाऱ्यांची दमछाक सुरू। कॅशची गाडी आली नाही, गोंधळ उडाला। 3 कर्मचाऱ्यांना सांभाळला दिवसभराचा कारभार। मनुष्यबळ आणि मुद्दा आरण्य संचालक मंडळाची डोळेझाक सुरू। लाडका शेतकरी योजना जाहीर। प्रत्येक शेतकऱ्यांना 6,000 रुपये देणार। देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा। विदर्भातील प्रकल्प बाधितांना 831 कोटी रुपयांचं अनुदान मिळणार। मुख्यमंत्री हस्ते आज वितरण सुरू। सोयाबीन खरेदीचा एमपी पॅटर्न 24 तासामध्ये हातात पैसे मिळणार। अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन। 15 मे पर्यंत अहवाल सादर करणार। जिल्ह्याचे एकूण वार्षिक उत्पन्न 1934 कोटी रुपये आणि खर्च 7,212 कोटी रुपये। 6,501 कोटी रुपयांची तूट राज्य शासन भरतंय। उद्योग व्यवसाय नसल्यामुळे कळ मिळतोय कमी। विमा 8,000चा मिळाले 9 कोटी रुपये। 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेची कमाल। प्रलंबित नुकसान भरपाई मिळवण्याचा मार्ग मोकळा। 8,000वर शेतकऱ्यांना लाभ मिळणार। अग्रिस्टाक नोंदणीपासून 16,000 शेतकरी दूरच। तालुक्यातील 47% खातेदारांची नोंदणी पूर्ण।